हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, मागणं आवाज येईना. कुठनं कुठून ये ना, मागणं आवाज येतोय, पुढनं ये ना. होय अग ग ग, हे आपलं भजन झोपतच चाललंय आता. काय झालंय, जात गेलं हो. गेलं का नाही मावशी? जात आहे का तुमच्या घरी? अय मावशी, जात आहे का? नाही होय, माझ्या घरी आहे बर का, माझ्या आईनं ठेवलंय. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा, आता तुमची पाळ. तुम्ही झोपलाय, मला दिसतंय कीर्तनात. म्हणा तुम्ही, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. महाराज जागे करायला लागते ती माणसं, नाहीतर सकाळ तुमच्याकडे येणार. हे कोणी सांगितलं होता? अक्षय महाराज. ऐक, जात गेलं पण जात्यावर ओव्या गोड असायच्या मावशी बर का. मी 15 वर्षापूर्वी महिला मंडळ ओव्या गायचो. त्या ओव्याचा अर्थ गोड आहे, पण ते नातं राहिलं नाही मावशी. थांबा, ते नातं राहिलं नाही म्हणून महाराज त्यात गोडवा सुद्धा राहिला नाही. आता जात बी नाही राहिलं आणि ते नातं सुद्धा टिकून राहिलं नाही. त्या जात्यावर ओव्या गायची महाराज. ननंदा भाव जया ग, एका पायानं चालती ग, पायातल्या जोड्या जशाची मन्या बोलती. गोड असायचं. उन्हा वादळात वाऱ्या पावसात तुळस वाढली माझ्या ग बापाच्या दारात. नांदायच तस मला त्या सासर घरात. अर्थ गोड आहे. सासूनी सासरा माझ्या चुड्याचा आसरा. आता म्हणतात सासूनी सासरा माझा लवकर माराव. आता आसरा राहिलाच नाही होय तुमचा. ओय, ज्याला सासू सासरा कळला त्याला देव कळला महाराज. ज्याला आई कळली त्याला बाप कळला, ज्याला बाप कळला त्याला संत कळले, ज्याला संत कळले त्याला माझा देव कळला. गोड असायच्या महाराज ते चाली. ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा ग, ओ दिर हाती सरा. पुढं पुढं काय नाही होय, राहू द्या मग पाठ करायचं. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. आता ते गाणं राहिलंय ऐका, ते गीत नसतं आता. जात असलं तरी ते गीत नसतं. कसं पाटाचं पाणी वाहत ग माझ्या बंधूच्या ग उसाला, त्याचा गुळ होईल माझ्या सासूच्या ग दिवसाला. आता ही जात काय राहिले महाराज. मी काय सांगतोय, अंतकरणात भाव पाहिजे. देव सोयरा, अरे सोयरा झाला महाराज. प्रत्येकाचा देव अभंग पहा, उच्च नीच काही. प्रत्येकाचा देव तो भगवान परमात्मा सोयरा आहे.
तो तुमचा आमचा सोयरा आहे म्हणून तुम्ही आम्ही चालतोय बोलतोय उठतोय भजन करतोय. चाले हे शरीर, हा हे ज्याला कळलं त्याला देव कळला गाड्या. रातभर कीर्तन ऐकून का उपयोग नाही. एवढं कळलं मनाला आनंद झाला की समजा देव आपला सोयरा आहे दादा. मनाला दुःख झालं की समजा आपण देव आपण आपल्याला सोडलंय गाड्या. मनाला आनंद झाला की समजायचं देवाजवळ आहे. मनाला दुःख झालं की समजा आपण देवापासून खूप लांब आहे. तुम्हाला आनंद होतोय की नाही आता? तुम्ही देवाजवळ पोहोचलात दादा. तो सोयरा आहे, तो भक्ताचा सोयरा होतो. नवे नवे त्या भक्ताला सजवतो नटवतो. अरे लंका जाळली मारुती रायानं, रावणाला मारलं राम प्रभूनी महाराज. रावणाची लंका सोन्याची आहे रामप्रभू म्हटले नाहीत. आपल्याला ठेवावी, लक्षात ठेवा. ऐका, त्यामध्ये महाराज प्रभूची भक्ती करणारा एक सेवक होता, एक भक्त होता. त्याचं नाव आहे बिभीषण. त्या बिभीषणाला ती लंका महाराज दिली. आपुल्याच वैभवी शृंगारावे निर्मळे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. माय बाप, तो भगवान परमात्मा तुमचा आमचा खरा सोयरा आहे दादा. ते ग्रामदैवत आहे ना तुमचं, एक बोलू, ते तुमचं पंढरपूर आहे दादा. अक्षय महाराज हे तुमचं दैवत आहे, हेच तुमचं पंढरपूर आहे. मी ज्या महाराष्ट्राच्या मातीत ज्या गावात जाईन त्या गावात सांगतो दादा. अरे नाही कुणाला हरिपाठ कळला तरी चालेल, नाही कुणाला कीर्तन कळलं तरी चालेल दादा, नाही तुम्हाला कोणती गोष्ट आली तरी चालेल दादा. या कीर्तनात गावच्या पारायणामध्ये महाराज सर्वांनी एकत्रित या आणि हा आनंद लुटा. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी. मी अभिमानानं सांगतो, माझं गाव असले तरी माझ्या गावात सुद्धा आम्ही 30-35 जण भाऊ आहे महाराज. पहिलवानांना माहिती आहे, ही माझी मित्रमंडळी आहे. हे गोकुळातला कृष्ण आहे महाराज. खरंच खरंच खूप भाग्यवान माणूस हा. पण वारकऱ्यांची सेवा करणारी व्यक्ती आहे हो दादा. कोणीही वारकरी येऊ द्या घरी, कधी उपाशी दारातून जाणार नाही दादा. निष्ठावंत वारकरी ही अशी मित्रमंडळी आपली आहे. आपल्याला काय काळजी नाही गाड्या. ऐका, गावात मी सांगत असतो, नका नाही कळलं तरी चालेल, आपलं ग्रामदैवत हे खरं पंढरपूर आहे. 7 दिवस पारायण चालू असलं ना, सगळ्यांनी या, आनंद लुटा दादा. 7 दिवस सेवा करा दादा. आयुष्यभर तुमच्यावर कधी संकट नाही येणार दादा. नका पंढरीला जाऊ, नका काशीला जाऊ, गावातच आपल्या काशी आहे दादा. कशाला काशी करतो, गावातली काशी कळू दे गाड्या. गावचा सप्ताह आला, वर्गणी दिन आणल्या का, घर घेऊन येतोय जेवायला का. अरे गावचा देव कळू दे. मी बोलत असतो कुठे कुठं, मी या गावातच का बोलतोय, कारण तुमचा गावचा अभिमान वाटला मला दादा. तुमच्या गावासाठी मी स्वतः टाळ्या वाजवीन बस. खूप सुंदर नियोजन आहे तुमचं, आनंद घ्या. गर्दीपेक्षा दर्दी असावी महाराज. तो आपला सोयरा आहे, आपल्याला कळाव महाराज. तुकोबराय तेच सांगतात, तो आपला खरा सोयरा आहे, गरीबाचा सोयरा आहे. ऐका, एक दृष्टांत अजून सांगेन जाता जाता. उद्धव, दुर्योधनानं देवाला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं आणि उद्धव आणि देव रथातून जात असताना महाराज
विदुर काकाचं घर रस्त्यात लागतं आणि विदुर काकाच्या पत्नीनं देवाला हाक मारले, ओ देवा, आमच्या गरीबाच्या झोपडीला पाय लागू दे देवा. देवानं उद्धवाला सांगितलं, उद्धवजी चलो विदुरा घर जाए, उद्धवजी. देवा तुला निवडून कोणी दिलंय? ज्यानं महिना झाला आमंत्रण दिलंय जेवणाचं, त्याच्या घरी न जाता रस्त्यानं हाका मारतायत त्याच्या घरी चाललाय. ऐका देवाचं उत्तर, उद्धवा मला श्रीमंतापेक्षा गरीबाचं घर आवडतं. माय बाप, तो दिनाचा सोयर आहे. कोणाचा? गरीबाचं घर आवडतं. बडी बडी महलिया काम क्रोध की, माना घर नहीं पावे, उद्धवजी चलो विदुरा घर जाए. दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर जाए रे. सबसे ऊंची प्रेम सगाई. ओ विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरली वाला, 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 नंदाचा अलबेला. मनमोहन मुरली वाला, नंदाचा अलबेला. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला, मुरली वाला. ओ मुरली वाला. विदुर काकाच्या घरी जाऊन महाराज देवानं कण्या खाल्ल्या. हो काय खाल्ल्या? म्हणून महाराज म्हणतात तो जेवतो. तुका म्हणे देवी सवे, तुका म्हणे देवी सवे, तुका म्हणे देवी सवे, तुका म्हणे देवी सवे. प्रेम दे, प्रेम द्यावे, प्रीती दे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. प्रेम द्यावे, प्रीतीचे देव सोयरा, देव सोयरा, सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा.
टाळ्या वाजवा. क्या बात है. देव सोयारा दिनाचा देव 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 सोयरा पकवाजे टाळ्या वाजवा दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयर देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव देव वाह देव सोयरा दिनाचा दादा तो खरा तुमचा आमचा सोयरा आहे म्हणून वर्षातून एक वेळा त्या भगवंताच्या भेटीला जाऊ दादा. अरे त्याला भेट जर त्या ऐका त्याला जर भेटायला गेला ना तर तो स्वतःची जागा सुद्धा देईल दादा. अरे एक वेश्याची मुलगी आहे ऐका कानोपात्रा महाराज त्या कानोपात्रीने ठरवलं ते देवाला भेटायला जायचं महाराज. आज त्याच कानोपात्रीची उजव्या बाजूला महाराज समाधी आहे महाराज. कोणाची आपण म्हणतो सारखं भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली भक्ती पाहून भक्ताला
आला भेटाय श्रीहरी. म्हणताना महाराज एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली दादा. त्या वेश्याच्या मुलीनं तिच्या जीवनाचा उद्धार केला. तुम्ही आम्ही खूप सुखरूप आहोत. तो तुमचा आमचा सोयरा आहे म्हणून तो दिनाचा सोयरा आहे म्हणून जा पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. तो सोयरा आहे त्याला सोयरा करा. तो जेवल तुमच्या बरोबर. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 म्हणजे एक पंचमी वेद आहे मायबाप. वेदाचे अभंग केले श्रुतीपर द्वादश तहित संहितेचे निगंट निरुक्ता आणि ब्रह्मसूत्र अवतार सहस्त्र उपग्रंथ अभंग कोटी भक्तीपर केले. अनेक अभंगाची रचना माझ्या तुकोबरायांनी केले. मला जे योग्य वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. पण एक बोलू, मी या अभंगावरती फक्त मराठी चॅनलवरती कीर्तन केलं होतं मुंबईमध्ये. ते 4 वेळा दाखवलं होतं पण तिथं जो मला आनंद मिळाला नाही ना दादा, अगदी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे कीर्तन मी 2री का 3री वेळ असेल महाराज रायगड जिल्ह्यात एका ठिकाणी केलं होतं. खूप मोठं पारायण असतं तिथं. जे मला समाधान प्राप्त झालं नाही असं नाही झालं, पण या गावात जे आज मला खरं समाधान प्राप्त झालं दादा ते अगणित आहे महाराज. आणि खरं महाराज या सगळ्या वाजवादक असतील आमचे गायक मंडळी, तुम्हा सर्वांच्यामुळे खूप गोड वाटलं, मला समाधान वाटलं या अभंगावरती बोलाय म्हणून ह्यांचं स्वागत करा. ऐका. आणि या गावातील महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ कोणच झोपलं नाही म्हणून त्यांचं बी स्वागत गाड्या कराल्या. आमचे तरुण मंडळी आहे. ऐका. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ऐका. 7 दिवस असतो पारायण. फक्त आपल्याला वेळ झालाय मला त्याचं भान आहे, पण आपल्या करता हेच कीर्तन तुम्हाला कुणीतरी फोन करेल, पाहुणा रावळा लांब असेलणारा, अहो तुमच्या गावचं पारायण आम्ही पाहिलं. कारण एवढा मोठा चॅनल आहे, एवढ्या लांबून आलंय महाराज. जिव्हाळा चॅनल आणि हा चॅनल हे प्रसिद्ध महाराष्ट्रातील चॅनल आहेत. तुमच्या गावचं नाव का कोपऱ्यात जाणार, तुम्ही सगळे दिसणार आहेत. हे तुमचे लेकरं दिसणार आहेत महाराज. तुमचं भाग्य मी माझंही भाग्य समजेन. एवढी सिस्टीम सुंदर महाराज, एवढं गोड वाजवलं तुम्ही महाराज. तुमचा आवाज गोड आहे हो दादा. बस गोड गायन तुमचं सुद्धा आहे. तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि सेवेला मी हितच पूर्ण विराम देतोय. जास्त वेळ घेत नाही. आता जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.